नमस्कार. कोणी जर विनाकारण आपला तिरस्कार करत असेल, आपल्याबद्दल राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहावं. कारण जर जाळायलाच काही नसेल, तर पेटलेली आगकाडीसुद्धा आपोआप विझून जाते. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे केव्हाही चांगले. योग्य विचार प्रगतीपथावर घेऊन जातो आणि अविचाराने मात्र आत्मघात होतो. वाट पाहण्यासाठी संयम असणं हीच खरी जीवनातील सर्वात अवघड परीक्षा असते. जबाबदाऱ्या स्वीकारण्यास वयाची अट नसते. कुणी ती लहानपणापासून स्वीकारते, तर कुणी आयुष्याची संध्याकाळ झाली तरी टाळते. जो पाण्यानं आंघोळ करतो, तो अंगावरील कपडे बदलून इतिहास वाचू शकतो. पण जो कष्टाच्या घामानं न्हातो, तो इतिहास घडवू शकतो. आपलं आयुष्य म्हणजे अगदी सॉफ्टवेअरसारखं झालंय. कळतंय, नाही कळतंय तोपर्यंत व्हर्जनच बदलून जातंय. म्हणून तर सातत्यानं अपडेट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपली अवस्था भंगारातल्या निरुपयोगी वस्तूसारखी होईल. संगत कोणाचीही असो, त्या संगतीत घडणं किंवा बिघडणं आपल्याच हातात असतं. कोणी जबरदस्तीनं घोड्याला नदीपर्यंत नेलं, तरी पाणी प्यायचं की नाही हे तोच ठरवतो. तहान असेल तर पाणी पिईल, तहान नसेल तर मुळीच पिणार नाही. आपल्यासमोर किंवा आपल्या परिवारात कितीही समस्या असल्या तरी जो मनुष्य व्यवहाराला जागतो, दिलेला शब्द पाळतो, समोरच्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढतो, तोच खरा नेता असतो. जो खुशी आप दूसरों को देते हैं, वही आपके पास लौट आती है. धन्यवाद.